Good morning, student. Now we come to the last point of the lesson, that is regulation of gene expression. How genes are responsible for regulation of character. जीन कॅरेक्टर कंट्रोल कसे करतात. आतापर्यंत आपण पाहिलं सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. द सेल कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. विदिन द सेल देअर इज अ न्यूक्लियस. सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम, दॅन न्यूक्लियस, सायटोप्लाझमिक सेल, ऑर्गनेल्स आहेत. आणि न्यूक्लियसमध्ये दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट केमिकल दॅट वी कॉल इट ॲज अ की ऑफ लाईफ, जो DNA आहे. क्रोमोझोम आणि DNA. क्रोमोझोम इज नथिंग बट DNA प्लस प्रोटीन. वी कॉल इट ॲज अ chromosome. So the chromosome contain DNA and DNA we call it as a key of life, ज्याला आपण की म्हणतो. All the expression which is present in our body is due to the gene. सगळे ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा एक्सप्रेशन आहे हे सगळं जीनमुळे. मग आता प्रश्न असा पडतो की हाऊ दिस जीन्स एक्सप्रेस. हे जीन एक्सप्रेस कसे होतात. सो रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, आज आपण तेच पाहणार आहे की जीनचं एक्सप्रेशन कसं असतं किंवा तो ऑपरेट कसा होतो. द जीन्स आर प्रेझेंट इन अ ग्रुप. हे जीन्स जे आहे हे ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे अँड दॅट ग्रुप वी कॉल इट ॲज अ ऑपेरॉन. त्याला आपण ऑपेरॉन म्हणतो. सो ऑपेरॉन इज अ ग्रुप ऑफ जीन. फॉर एक्झाम्पल, लॅक ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ 3 जीन्स, ट्रिप्टोफॅन ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ 5 जीन्स अँड हिस्टिडिन ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ 9 जीन्स. म्हणजे हा जीनचा ग्रुप आहे. पहा, तुमच्या खाली जी फिगर दिसते ना त्याच्यामध्ये ZYA असे जीन आहे. दिस इज वी कॉल इट ॲज अ स्ट्रक्चरल जीन. हा स्ट्रक्चरल जीन आहे, बरोबर आहे. झेड स्टँड फॉर, इथे जो जीन आहे हा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, बरोबर आहे. झेड इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज. वाय रिप्रेझेंट अ सिंथसिस ऑफ protein, that is permease, and A for trans-acetylase. So ZYA, that is trans-acetylase. आता हा जो ग्रुप आहे जीनचा, इट इज वी कॉल इट ॲज अ पॉलिसिस्टोनिक. हा पॉलिसिस्टोनिक आहे. जर एकाच ह्या mRNAच्या चेनवर जर एकच जीन असेल, समजा झेडच आहे, तर तो झाला मोनोसिस्टोनिक. आता हा 3 जीन कॅरी करतो. पहिला बीटा गॅलॅक्टोसाइडेज, वाय दॅट इज परमेज आणि ट्रान्स ॲसिटिलेज. म्हणजे हा 3 जीन घेऊन जातो जे की बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमेज आणि ट्रान्स ॲसिटिलेज हे एन्झाईम्स तयार करतील. म्हणजे हा पॉलिसिस्टोनिक आहे. जर एक असेल तर तो मोनोसिस्टोनिक असतो. ओके. नाव आता हा जो ग्रुप आहे जीनचा दॅट वी कॉल इट ॲज अ ऑपेरॉन. सो द एक्सप्रेशन ऑफ जीन इज कॅरीड आउट. आता काही जीन्स जे असतात, जसं फॉर्मेशन ऑफ सलायव्हा फॉर्मेशन आहे. द सलायव्हा इज नथिंग बट प्रोटीन. हा प्रोटीनच आहे. आता सलायव्हा आपल्याला रेग्युलर नेहमी लागतो, दररोज लागतो, बरोबर आहे. आणि तेच दुसरा जीन जो आहे, समजा द जीन विच आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ कलर ऑफ आईज, ब्राऊन, ब्ल्यू, ब्लॅक. आता हे दररोज थोडी एक्सप्रेस होणार ना. ते आयुष्यात एकदाच ओपन होतील ते जीन आणि डोळ्याला जो कलरेशन आहे तो प्रोव्हाइड करतील. म्हणजे तिथला जो ओपेरॉन आहे हा एकदाच ओपन होईल. आता जसं आपण ड्युरिंग प्युबर्टीमध्ये पहा, आपल्याला जे हार्मोन्स लागतात, जसं टेस्टोस्टेरॉन आहे किंवा फिमेलमध्ये जे हार्मोन्स लागतात ओव्हुलेशनसाठी, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. आता हे पर्टिक्युलर एजमध्येच लागतात, ॲट द एज ऑफ प्युबर्टी. बरोबर ते वय झालं की तिथला ओपेरॉन ओपन होईल
ती इन्फॉर्मेशन ओपन होईल आणि तो हार्मोन तयार होईल. दॅट सिक्वेन्स ऑफ जीन इज नाव अ रीडेबल सिक्वेन्स. अप टू द प्युबर्टी इट इज नॉट रीडेबल. प्युबर्टीपर्यंत तो रीडेबल नव्हता किंवा इट इज नॉट धिस सिक्वेन्स इज नॉट प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू mRNA. हा सिक्वेन्स mRNAला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नव्हता, म्हणजे तो काय होता, ब्लॉक होता. बरोबर आहे. मग पर्टिक्युलर एज झालं, सपोज द प्युबर्टी ऑकर्स ॲट द एज ऑफ 14. 14व्या वर्षी प्युबर्टीमध्ये समजा एखादी व्यक्ती आली, दॅन दॅट सिक्वेन्स इज रीडेबल. मग तो सिक्वेन्स रीडेबल होईल, हार्मोन्स तयार होतील. मग परत आफ्टर मेनोपेज दॅट इज अगेन क्लोज, तो ओपेरॉन परत क्लोज होईल. सो इट इज ऑन अँड ऑफ मॅकॅनिझम. हे जे ऑपेरॉनचं मॅकॅनिझम आहे हे ऑन आणि ऑफ मॅकॅनिझम आहे. जसं आपल्याला लाईट लावायचं आहे, तुम्हाला ऑन करावं लागेल, बटन ऑन करावं लागेल, मग इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होईल, लाईट लागेल, आणि ऑफ केलं की बटन बंद होईल. तसंच इथे आहे. इफ दॅट इन्फॉर्मेशन इज नीडेड दॅन दॅट ओपेरॉन गेट ओपन. तो ओपेरॉन ओपन होईल, आणि इफ इन्फॉर्मेशन इज नॉट नीडेड दॅन दॅट सिक्वेन्स or that group of operon get closed. So it is a close, that is on and off mechanism. There are two types of gene. आता ह्याच्या बेसिसवर ह्याचे दोन जीन्स आहेत पहा. पहिला कॉन्स्टिट्युटिव्ह जीन्स, ज्याला आपण हाऊसकीपिंग जीन्स म्हणतो. These genes are expressed constantly because their product are constant needed for cellular activity. For example, glucose and genes of ATP synthase. ग्लायकोलायसिस जो आहे, ग्लायकोलायसिस मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये लागतंच. ग्लायकोलिसिस इज द रिॲक्शन बाय विच देअर इज अ ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल अँड दॅट ब्रेकडाऊन इज कॅरीड आउट टू लिबरेट द एनर्जी. एनर्जी लागेल, आपण झोपलो जरी असलं तरी एनर्जी तर लागेलच ना डिफरंट रिॲक्शनला. मग ही रिॲक्शन होण्यासाठी एन्झाईम्स लागतील काही, आणि जे एन्झाईम्स आर नथिंग बट द प्रोटीन्स, म्हणजे ते प्रोटीन तयार व्हावं लागतील, म्हणजे ती इन्फॉर्मेशन आपल्याला नेहमी लागेल. अँड दॅट जीन हुच प्रॉडक्ट इज नीडेड रेग्युलरली, दॅट वी कॉल इट ॲज अ हाऊसकीपिंग जीन. दुसरा आहे नॉन कॉन्स्टिट्युएट जीन, दॅट इज स्मार्ट जीन ऑर लक्झुरी जीन. These genes remain silent and are expressed only when the gene product is needed. They are switched on or off according to the requirement of cellular activity. Non-constituent genes are of two types, that is inducible and repressible. The inducible genes are switched on in presence of chemical substance called inducer required for the functioning of gene activity. The repressible gene continue to express themselves till a chemical, often an end product of the metabolism, inhibit or repress their activity. Such type of inhibition is called as a feedback inhibition or feedback repression. The mechanism which stimulate the expression of certain genes and inhibit that of other is called as a regulation of gene expression. Then the operon concept. In 1961, two French microbiologists, Francis Jacob and Monod, at the Pasteur Institute in Paris, proposed a mechanism called operon model for the regulation of gene action in Escherichia coli. And operon is a part of genetic material or DNA which act as a single regulated unit having one or more structural gene, an operator gene, a promoter gene, a regulator gene. That is, it is a group
of gene which consist of one or more structural, आता याच्यामध्ये पहा ZYA, these are the structural gene, and operator gene, this is operator gene, this is promoter gene and regulator gene. So these are the part of any operon, कोणत्याही ओपेरॉनचे हे पार्ट्स आहेत. ओके, then an inducible operon, the operon is of two main type. हे ऑपेरॉनचेही दोन प्रकार आहे, inducible and repressible. And inducible operon system normally remains in a switch off condition and begin to work only when the system to be metabolized by it is present in the cell. Inducible operon system generally occurs in a catabolic pathway, that is lac operon or lac operon of Escherichia coli. Now, this lac operon or any operon consists of structural gene, then operator gene, promoter gene, regulator gene and repressor, and last one is inducer. But this inducer is not a part of operon. हा inducer जो आहे, it is not a component of operon. हा operonचा component नसतो. Okay. Now the structural gene. Structural gene is the actual genes who are responsible for formation of product. आता जसं इथे ZYA आहे, ZYA is the gene which is responsible for actual synthesis of protein molecule. हा प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सिक्वेन्स आहे, that we call it as a structural gene. So these genes synthesize mRNA, which in turn synthesize polypeptide or enzyme over the ribosome. Ribosome we call it as a factory of protein. जिथे प्रोटीनचं सिंथेसिस होईल ती फॅक्टरी म्हणजे रायबोझोम. An operon may have one or more structural gene. Each structural gene of operon is called as a cistron, that is functional gene. ज्याला आपण फंक्शनल जीन म्हणतो किंवा जे एक्सप्रेस होतील, दॅट इज वी कॉल इट ॲज अ फंक्शनल. अँड दॅट फंक्शनल जीन वी कॉल इट ॲज अ सिस्ट्रॉन. द लॅक ओपेरॉन of Escherichia coli contain three structural genes Z, Y and A. These genes occur adjacent to each other and thus are linked. They transcribe a polycystornic mRNA molecule that help in a synthesis of three enzymes, that is beta-galactoside, then permease and transacetylase. Then the second essential component of any operon is we call it as an operator gene. This is the operator gene, O. It lies adjacent to the structural gene. हा structural gene च्या जवळ असतो and directly control the synthesis of mRNA over the structural gene. It is switched off by presence of repressor. Then an inducer can take away the repressor and switch on the gene that directly the structural gene to transcribe. Operator, this O stand for operator, हा open नसतो. It is always closed off. हा नेहमी बंद राहील. or we call it as a switch off. आता हा switch on कधी होईल? when some inducer is present. हा inducer ही operator आणि inducer हे specific आहे. So when the inducer binds with the operator, then this sequence, that is structural sequence, is now open. हा इथला sequence जो आहे हा रीडेबल सिक्वेन्स होईल आणि ह्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती mRNAवर
ट्रान्सक्राईब होईल किंवा कोड केली जाईल. सो हिअर इंड्युसर कॅन टेक अवे द रिप्रेसर. हा इंड्युसर ह्याच्याशी बाइंड होईल अँड दॅन this information becomes open for coding. Then third needed information is a promoter gene. The promoter gene is a site for initial binding of RNA polymerase. When the operator gene is turned on, the enzyme RNA polymerase move over it and reaches the structural gene to perform transcription. So this promoter is the region. हा असा region आहे जो RNA polymerase is responsible for breakdown of hydrogen bond between the nitrogenous bases. हा जो RNA polymerase आहे हा DNA strand मधला जो weak hydrogen bond which is present in between the nitrogenous bases, जसं आपण पाहतो A joins with T, G joins with C. हा जो वीक हायड्रोजन बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हा RNA पॉलिमरेज लागेल. सो प्रोमोटर जीन इज द जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग बाइंडिंग साइट फॉर RNA पॉलिमरेज. The enzyme RNA polymerase move over DNA strand and reach the structural gene to perform transcription. The fourth needed information is regulator gene. It produces a repressor that bind to operator gene and stop the working of operator gene. आता हा प्रॉडक्ट आपल्याला जसं आपण पाहिलं द हार्मोन्स विच आर नीडेड इन अ प्युबर्टी, ही इन्फॉर्मेशन ओपन राहील. फॉर एक्झाम्पल इफ द इन्फॉर्मेशन, आता समजा कलर ऑफ आईज आहे, दॅट इन्फॉर्मेशन ओपन्स ओनली वन टाइम इन अ लाईफ स्पॅन. पण आता समजा प्युबर्टी आणि दॅट इज मिनार्ची अँड मेनोपेज आहे. मिनार्चीमध्ये जी इन्फॉर्मेशन ओपन होईल, मेनोपेजमध्ये त्याचं काम पडणार नाही, मेनोपेजला ती क्लोज होऊन जाईल. सो धिस इन्फॉर्मेशन म्हणजे मिनारची मेलमध्ये काय होईल, द प्रोटीन इज सिंथसाइज्ड हू इज रिस्पॉन्सिबल टू मेक हार्मोन टेस्टोस्टेरॉन, ज्याला आपण मेल हार्मोन म्हणतो, आणि फिमेलमध्ये 2 हार्मोन्स तयार केले जातील, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. सो आता तिसरा इन्फॉर्मेशन आहे पहा, रिप्रेसर. इट इज अ प्रोटीन प्रोड्युस्ड बाय द रेग्युलेटर जीन. हा प्रोटीन आहे प्रोड्यूस झालेला आहे रेग्युलेटर जीन. हा रेग्युलेटर धिस रिप्रेसर हा प्रोटीन तयार करेल. इट बाइंड्स टू द ऑपरेटर जीन सो दॅट द ट्रान्सक्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन स्टॉप. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन असा mRNA तयार करेल अँड दॅट mRNA इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस रिप्रेसर. अँड हा जो प्रोटीन आहे हा बाइंड होईल ऑपरेटरला, सो दॅट धिस स्ट्रक्चरल जीन कॅनॉट बी रीड. हे स्ट्रक्चरल जीन रीड होणार नाही. बरोबर आहे. रेग्युलेटर जीन कोणचं आहे, इट प्रोड्यूस अ रिप्रेसर दॅट बाइंड टू ऑपरेटर जीन and stop the working of the operator gene. And repressor, it is a protein produced by the regulator gene. It binds to the operator gene so that the transcription of structural gene stops. आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे पहा, इंड्युसर. दिस इज द इंड्युसर. आता इंड्युसर काय करेल, इंड्युसर इज अ केमिकल which after coming in contact with the repressor forms an inducer repressor complex. This complex cannot bind with the operator gene which is thus switched on. The pre-operator gene allows the structural gene to transcribe.
mRNA to synthesize the enzyme. So inducer is हा इंड्युसर काय होईल? इंड्युसर बाइंड्स विथ धिस रिप्रेसर आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे ही रिप्रेसरला काय करेल? इनॅक्टिव्ह करेल. सो ही जी रिप्रेस केलेली इन्फॉर्मेशन आहे ही ओपन होईल. बरोबर आहे. आता पहा, फॉर एक्झाम्पल इन इस्चर्जिया कोलाय when a lactose sugar is provided to the culture medium, cell induce the production of 3 enzymes necessary for digestion of lactose. समजा आपण इस्चर्जिया कोलायच्या सेलला कल्चरल मीडियममध्ये कल्चर केलं इन अ पेट्री प्लेट. ह्या पेट्री प्लेटमध्ये कल्चर केलं आणि ह्याच्यामध्ये जर लॅक्टोज आपण ॲड केलं. आता लॅक्टोजच्या डायजेशनसाठी 3 प्रकारचे एन्झाईम लागतात. बीटा गॅलॅक्टोसायडेज, बीटा परमिएज अँड ट्रान्स ॲसिटिलेज. मग काय होईल? आता ह्याचं फंक्शन काय पहा. बीटा गॅलॅक्टोसायडेज डायजेस्ट लॅक्टोज इंटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. बीटा गॅलॅक्टोसायडेज ज्याला आपण परमिएज म्हणतो परमिट्स लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इन टू द सेल. म्हणजे लॅक्टोजला बीटा गॅलॅक्टोज पहिला काय करेल? हा झेड इज द जीन विच प्रोड्यूस बीटा गॅलॅक्टोसायडेज. दे इट डायजेस्ट लॅक्टोज. हा जो लॅक्टोज आहे ह्याला डायजेस्ट करण्यासाठी ह्याचा उपयोग होईल आणि डायजेस्ट करून बनेल काय? गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. परमिएज काय करेल? हा दुसरा झेड वाय काय करेल? इट प्रोड्यूस परमिएज. परमिएज इट अलाउज लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इन टू द सेल. हा लॅक्टोजला सेलमध्ये एंट्री करून देण्याचं काम करेल. अँड ट्रान्स ॲसिटिलेज इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर an acetyl group from acetyl coenzyme A to galactoside. Synthesis of these 3 enzymes is controlled by a long segment of DNA which we call it as a operon. आता ह्याला ऑपरेट करणारे हे जे जीन आहेत त्याला आपण म्हणतो ऑपेरॉन. हे सगळे ऑपेरॉनचे पार्ट आहे बट इंड्युसर इज नॉट द पार्ट ऑफ ऑपेरॉन. ओके, थँक्यू.